रूपा, अगं ये रूपा, रूपा, अगं अगं काहीतरी खायला दे. अरे वा, लाडू मला दे की. कुठं आणलास? अगं दे की मला. एकच होता, अंजलीकडे गेले ते, तिने दिला मला. अंजली लाडू घेऊन वाडा घ्यायला बघते ती. आणि कशाला घेतलंस तू लाडू? बरं घेतला तो घेतला, मला न देता एकटीच खातेस. लाज नाही वाटत तुला? हसवून लुबाडून वाडा घेतला तेव्हा कुठे गेली ती लाज? अगं पण हे सगळं तुझ्यासाठी केलं आणि तू तसं बोलतेस. तुमका कमीच सांगते, देऊन टाका वाडा परत. अजिबात नाही. तू मला पहिलं खायला दे बघू. आता काय देऊ तुला? घरात धान्याचा एक कण बी नाही. हे सगळं याच्यातून काहीतरी बनव की. तर ह्यातनं काय करायचं? तुला येत असेल तर तू शिकव मला, आणि नसल जमत तर पैसा आणि कुठनं तरी. एकदा काय पैसा घरात आला की सगळ्या अडचणी मिटतील. पैसा पैसा पैसा, या पैशापायी एक दिवस जीव जायला माझा, तेव्हा तुला कळेल. लय पैशाची हाव बरी नव्ह. बघा कोण काय सांगते. पैशा मागे मरमर मरणारा तू, मी नाही. जमत असेल तर पैसा आण आणि खायला माग. आता आता पैसेच घेऊन येतो. मग मस्तपैकी खायला बनव. येतो मी. विठ्ठल नामाची शाळा भरली. विठ्ठल ना. घे हे काय? मोरी घासाचा ब्रश, खारी आणि गवार. दिसत नाही तुला? होय, पर हे इथं माझ्या मड्यावर कशाला आदळ? चला घेऊन जाईत ना. अरे असं नको करूच मर्दा. अरे ह्या वस्तू सगळ्या तुला द्यायला आल्यात. बाजार भावापेक्षा अर्ध्या किमतीत घे आणि पैसे दे मला. माझा इकायचा धंदा आहे, इकत घ्यायचा नाही. अरे असं करू नकोस गड्या. बरं अर्ध्या जाऊ देत, पाव किमतीत घे. हे फायदाच फायदा. पाव पाव नाही, डबल किमतीत इकत घेतोय सगळं. काय सांगतोस? हा, पण माझे कट आहे. आणि एक काय 10 सांग की. वाडा परत दे. डबल नाही, 4पट किंमत देऊन इकत घेतोय सगळं. हे बघ, तू ह्या व्यवहाराचं बोल, त्या व्यवहाराचं आमचं आम्ही बघून घेऊ. कशाला वाकड्या शिरताय? गोडी गुलाबीनं वाडा देऊन टाका की. अहो दया आली तर गायकवाड साहेब कुठेतरी कोपऱ्यात राहायला जागा देतील, नाहीतर रस्त्यावर येशीला. बघ तू हे इकत घे, नसत्या पंचायती करू नको, सांगितलं ना. चल कडकडने निघित ना. 1 मिनिट इथं दुकानात थांबला तर तंगडच मोडीन तुझं. जातो जातो, पण तुम्ही बी सगळ्यांनी लक्षात ठेवा, एकदा हातात आलेली वस्तू सोडत नसतो यश संपतराव. जो कधी संपत नाही तो संपतराव आहे मी. आता कुणी बी किती बी आदुळ दे, मी बी बघतो हा वाडा कोण कसा सोडतो ते. गवारी घ्या, गवारी 5 रुपये किलो. अहो घ्या की गवारी 5 रुपये किलो. एवढ्या सकाळ सकाळ कुठे दौरा? मोहीम, लई मोठी मोहीम आखल्या आज. आज त्या काकाकडनं वाडा परत मिळवतोच. या घरात जे कुणाला जमलं नाही ते आम्ही करून दावणार, आणि आमासनी जी पाहिजे ती जागा या घरात करून घेणारच. अरे वा, मग वाट कसली बघतायसा? आव जावान फत्ते करून या मोहीम बघू द्या की घरच्यानं तुमचा पराक्रम. जाणार चंदे, पण त्याआधी जरा तलवारन भाला तर येऊ दे. म्हणजे? अगं म्हणजे त्या काकाला फशी पाडायचं म्हणजे पैसे पाहिजेत, आणि या गरीब गायकवाडांकडे कुठनं येणार पैसे? ते येणार आहेत आमच्या पप्पांकडनं. खरं अजून कस काय नाही आला बरं, म्हणूनच करतो. बोल नंदुडे. हा मम्मी. अगं काय झालं? अजून कस काय नाही आला बरं तो माणूस? पाठवलेत ना हो पैसे? अगं नंदुडे, पैसे घेऊन माणूस पाठवलाय की तुझ्या पप्पानं. त्याला तुझ्या बरोबरच थांबायला सांगितलंय. काय?
मम्मी काल अगं एवढं जीव तोडून सांगितलं ना आम्ही हमी रक्कम परत मिळाली की देतो पैसे आम्ही. हे बघ मम्मी आमच्या घरातलं तर कोण पैसे मागणार नाही पण तुम्हाला वाटतंय ना व आम्हाला वाडा परत मिळावा म्हणून. अगं भाई की मग तू सगळं सांगितलंस म्हणून तर तुझे पप्पा पैसे पाठवायल्यात. पण पैसे काकाच्या हातात पडिस्तवर त्याला थांबायला सांगितलंय. या पप्पांचं तर का नाही काय कळणच झालंय बघ आमासनी. जरा म्हणून विश्वास नाही. हे बघ आता पैसे आमासनी दिले काय आणि घरच्यांना दिले काय एकच झालं ना व. जाऊ दे तिकडं वैतागाला नसता. ठेव फोन. तुम्ही घरात न विचारता कशाला मागवले माहेरून पैसे? मग काय करू अजून किती दिवस या खुराड्यात राहायचं. वाडा परत मिळवून देऊ असा शब्द दिलाय काल समजासनी. हो पण आपण कधी कुणाकडनं पैसे घेतले नाहीये. तुम्ही कशाला मागवले पैसे? जाऊ बाई तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही केलं हवं. मग आता आम्हाला ठरवू द्या काय करायचं ते. कोर्टाकडनं पैसे मिळाले की देऊ की आम्ही परत. अहो मंत्र्यांना असल्या खुराड्यात राहणं बरं दिसतंय भय. आणि आता घरच्यांना काय सांगायचं ते बघतो आम्ही. नमस्कार ताईसाहेब. अहो काय किती वेळ लावलात तुम्ही? नाही ते मध्येच गाडी पंक्चर झाल्यामुळं. बरं 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 पैसे द्या. अहो ते साहेबांनी असू द्या ओ आमच्या पप्पांनी आम्हासनीच दिलेत पैसे. चला आता बघा कसं झटक्यात काम करून येतो ते. चल चंदे हा चल. हा चला. नमस्कार जावई बापू. नमस्कार. आपण आमच्या पप्पांचा माणूस आहे ह्यो. आम्ही वाडा परत मिळवायला चाललोय. काय वय अहो काल म्हणलं नव्हतं का काकांनी तुमचं तर काय ऐकलं नाही पण आमचं नक्की ऐकत्याल. आमच्याकडे जालीम उपाय आहे तो लागू पडणारच. म्हणजे अहो ते जाऊ बाई तुम्ही सामान आवरायला घ्या बरं. आज आपण समधी हितनं शिफ्ट होतोय वाड्यात. चल चंदे चला. संधीला म्हणता म्हणता हिच्या डोसक्यात फॉल्ट झाला वाटतं. सूरज काय झालं? काकांना पैसे देऊन वाडा परत घ्यायचं म्हणताय. त्यांच्या पप्पांकडनं त्यांनी पैसे मागवले. तो माणूस पैसे घेऊनच आला होता. अच्छा म्हणजे काल म्हणत होती तो पैशाचा उपाय वय. हा जाऊ दे नेहमी सारखं तोंडा पडून येते परत. नाही सूरज अरे वाडा परत मिळावा म्हणून घरातले समधे वाटतात. आता वहिनी काहीतरी करायला तर करू दे की. हे असं दुसऱ्याकडनं पैसे घेऊन. ते मी बघतो वहिनी तुम्ही काळजी करू नका. थांबा आता मजा बघा तुम्ही. हा उद्या हा मजा बघायची का तुला? आई की वाड्याकडे वाड्याकडे आम्ही पोचलोच. हा आलो आलो आलो. जवा पडतीस तू तोंडावर. अरे राणा मी वाड्याकडे जातो तू ये तिथं काय मला आमदार झालं. अरे सूरज ऐक की. अहो असे पैसे देऊन काही होणार नाही. हे बघा वहिनी काहीतरी करायला म्हणजे त्यांच्या डोसक्यात काहीतरी विचार असणार. अब करू दे की. आणि मला खात्री येते यांच्यावर. आणि राहिला प्रश्न पैशांचा पैशांपेक्षा वाडा महत्वाचा आहे. आणि त्यांच्या पप्पांनी जेवढे पैसे दिले असतील तेवढे आपण परत करूच. बरं मी आलोच. अगं ए रूपा अगं 4 भुईमुगाच्या शेंगा तरी आण. नुसता गुळ खाऊन खाऊन डायबिटीस होईल मला. नाहीतर उपाशी मरून तरी जाईन मी. असं कसं मरशीला काका? अहो अजून लई फेडायचं बाकी आहे तुमचं. तू हित पाय ठेवायची हिम्मत कशी झाली तुझी? बस 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 एवढं तोरा काय बरोबर नाही हो काका. हो साधं बोलायची ताकद उरली नाही तुमच्यात. खायचं प्यायचं वांद होत असत्याल ना व. पैसे पाहिजे असत्याल तुम्हासनी. हा पाहिजे पैसे. तुला काय करायचं त्याचं?
पैसेच द्यायला आलोय. पैसे नका तुझ्या आजचं अमृत बी नका मला. अमृत नाही, पैसे पैसे द्यायला आलोय. हे बघा काका, 1 लाखात तुम्ही यो वाडा घेतला, आम्ही 5 लाख द्यायला आलोय. हे घ्या. 5 लाख डोसक्यावर पडलीस काय ग तू? करोड रुपयाचा हे वाडा आहे. अहो 1 लाखात तुम्ही यो वाडा घेतलाय का नाही, त्याच्या 5 पट द्यायलोय. जरा नीट विचार करा बरं, नीट विचार करा. अगं विचार करायची गरजच नाही मला. तुला बघितलं ना मस्तकात कळ जाते माझ्या. चल चल निघून जा इथून. बरोबर, जरा नीट विचार करा काकासाहेब. अहो एवढा करोडोचा वाडा आहे, पण तुम्ही उपाशी मरायलाय. आणि आता हिथं कोण दुसरं गिराईक बी येणार नाही. उपासमारीनं मेल्यावर एवढा मोठा वाडा काय संकट घेऊन जाणार आहे भय? तवा आम्ही जी रक्कम देतोय ती मुकाट घ्या आणि मोकळं व्हा. मी उपाशी मरण, पण तुम्हाला वाडा देणार नाही आणि मेल्यावर मी देणार नाही. चिंगणे, तू काय गुन्ह्याची बाय आहे ते चांगलंच ठाव आहे मला. चला चला निघा बाहेर. काकासाहेब परत एकदा विचार करा. 5 पट रक्कम देतोय, 5 पट. इथून 5 फुटावर दरवाजा आहे, निघायचं. आता ही आली, काय झालं तरी संपतराव हे वाडा सोडणार नाही. उद्या नंदी त्याला वाडा मिळणार नाही म्हणजे नाही बघ. लागली पैसे. होय वहिनीच वाडा मिळणार नाही. पैसा राणा कुठे गेला? तुला काय वाटतंय? गप्प बसा की. आणि तुम्ही आधीच कसं नाही म्हणताय रे? काकसनी पैशाची गरज आहे ना व? मग वहिनी म्हणलं तसं वाडा परत मिळून येणारच. काय काकांनी लगेच शिफ्ट व्हायला सांगितलं वाटतंय? उद्या चल टेम्पो घेऊन आलो, सामान आहे आपलं. चल. आम्ही बोललोय काकांसंगट. काय म्हटलं काका? ते अहो त्यांचं खायचं प्यायचं लईच वांद झालं तो. काय सांगतोस? मग काय तर. हो ते सगळ्या गावाला माहिती आहे. बघ की. काका काय म्हटलं ते सांगा. कशाच बाई ऊन किती आहे. चल बाई चंद्रे. काका वाडा द्यायला तयार आहेत का नाही सांग पहिलं, मग जाऊया घरला. तर ते आम्ही काकासनी समजा नीट समजून सांगितलंय. ते म्हणलं आम्ही जरा नीट विचार करायची बी गरज नाही. अव माझ्या ताई साहेबांनी लय समजावून सांगितलं ते काकाला, पण काका ऐकायला बी तयार नाही आणि विचार करायला बी तयार नाही. नाही तसलं बोलला आमसनी आणि अपमान करून हाकलून दिलं. तुला म्हणलं होतं की नाही? अरे होणारच नाही यांच्याकडनं, वाटलंच होतं मला. काका 1 नंबरचा बेरकी माणूस आहे, तुझ्या त्यानं झेपणारच नाही. आणि असा वाडा सोडत असतो त्यो. चला उकडना फाकड याला नुसता इथं. नाही बोलू काय, काकाला पैशाची लई गरज आहे. पैशाचं नाव ऐकताच काका लगेच पागळला होता. माझ्या ताई साहेबांवर त्याचा लई राग, म्हणून तयार झाला नाही. पण काकाला जरा घोळात घेतला तर वाडा परत बी मिळेल. पॉइंट आहे. त्या काकाचा सगळा राग तुमच्यावर आहे. आपण जर एखादी तिराईत व्यक्ती पाठवली तर काका तयार बी होईल. जे आमसने जमलं नाही ते कुणाला बी जमणार नाही. अहो आपण करून तर बघूया. पडला आंबा तर पडला. काय सांगितलं? असं म्हणतोयस? राणा तुला काय वाटतंय? करून बघायला काय हरकत आहे? आपल्याला आपला वाडा मिळायचं कारण. पण तिसरा माणूस आणायचं कोण? राणा भाऊजी
तुम्ही काय काळजी करू नका. आमच्याकडे एक माणूस आहे, आमच्या ओळखीतला आहे आणि एकदम विश्वासातला आहे बघा. त्यो करल हे काम बरोबर. आम्ही आलो. संध्या कोण आहे माणूस? तिच्या पप्पाचा माणूस आहे कोणतर. या बर, यांना आम्ही नीट समजून सांगितलंय. आपलं काम होणार, वाडा परत मिळणार म्हणजे मिळणार बघा. अहो पर मी असं एकटा फिरायला सारखा गेलो तर काकांना संशय नाही काय येणार? अवधूत भाऊजी, तुम्ही बी जावा यांच्या संगत. मी? हा. अहो मी सनी दादाचा खास मित्र आहे, ते काकाला माहिती आहे. बघ की ते काय माहित नाही बघा आम्हासनी. आमचं हे तुमच्या ते काय हो, हा आयडियाच्या युनिव्हर्सिटी बद्दल लय काय काय सांगत असतात. आज दाखवून द्या तुमच्या आयडियाची युनिव्हर्सिटी. अहो पण हे बघा, आमच्यापैकी कुणी बी गेलं तरी काका नाहीच म्हणणार आहेत, म्हणून तू मस्ती जायला सांगायलो. जावा बरं. जा बाबा जा, डिग्री घेऊन ये जा. चलो चला. एवढा चालून आलेला पैसा का घालवला? ती नंदिता देत होती ना पैसे, मग का नाही घेतले? ती ठिंगणी किती चॅप्टर आहे माहित नाही तुला? खोट्या नोटा देऊन फसवायचा विचार असणार तिचा. मी चांगलंच ओळखतो ना तिला. 5 लाखांच्या खोट्या नोटा ती कुठून आणणार? काय तर बोलताय? अगं खोटारडेपणा तिच्या नसा नसात भिनलाय. नोटांचं काय? हे बघ, आपलं एक फिक्स आहे, गायकवाडांच्या घरचं कुणी बी आलं ना, मी वाडा देणार नाही. लई हाडतूड केलंय मला, तर राहून दे त्यांना त्या खुराड्यात. मग काय आपण उपाशी मारायचंय का? ठिंगणी किती बी खोटारडी असली ना तरी खरं बोलून गेली. पैसे नसतील ना तर आपण उपाशी मारणार. पैसे पाहिजेत. एकदम बरोबर बोललात. पैसा लागतो. आणि तो पैसा मी बरोबर घेऊन आलोय. तू? अरे तू तर त्या सूरजचा चमचा, तू कशाला घेऊन येशील? हा अंजलीबाई बोला. अहो तुम्हीच सांगा, काय झालं? झालं का काम? जमलं का जाऊ ना? हो कसलं काय, समजा फिसकटलं तसं प्रयत्न केला वहिनींनी, पण यो काका लईच बाहेर की निघाला. परत पाठवलं त्यानं वहिनींना. मी खरं सांगू, मला वाटलंच होतं की हे नाही जमणार जाऊ पण तुमचा विश्वास होता म्हणून मी काही बोलले नाही. हो, तसं नाही काय, तसं जमलं होतं की वहिनींना. आपण ते थोडक्यासाठी. जाऊ दे, आता काय करायचं? तुम्ही टेन्शन घेऊ नका. नवीन आयडिया गावली. ओळखीच्या माणसाला काका वाडा ऐकणार नाही, पण अनोळखी माणसाला तरी कल. म्हणून वहिनींच्या एका ओळखीच्या माणसाला घेऊन आपला दूध गेलाय आत. दूध? आपला अवद्या हो. असं बोलण्यात ते हुशार आहे. त्या माणसाला वाडा विकत घ्यायचा असं सांगून काय होतंय का बघतोय त्यो. पण काकाला संशय आला तर? नाही येणार. काकाला फक्त पैसा दिसतो. आता बी त्याचं लक्ष त्यातच रमल. तरी जरा सांभाळ, काहीतरी करायला झालं आणि एका शुल्लक चुकीमुळे गोत्या त्या. नाही येणार. वहिनींचं प्लॅनिंग आहे ना वयात. आणि आपला अवद्या भारी आहे, नक्कीच बाटलीत भरेल काकाला. आपली गॅरंटी आहे. ठीक आहे, पण असं खोट्या पैशांचं आमिष दाखवणं वगैरे जरा जास्तच होत ना. पण वहिनीसने विश्वास आहे यावर ना आपला वहिनींवर, हो की नाही? हो. मग वहिनी सांगतील तसं करून बघू. यश मिळणारच आपल्याला. आणि नाही मिळालं तर?